आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक व्यवस्था नसून ग्रामीण विकासाचा मजबूत कणा आहे। आमदार सौ शशिकला जोल्ले। मांगूर येथे आचार्यश्री 108 शांतीसागर सोसायटी बोरगावच्या दुसऱ्या शाखेचं थाटात उद्घाटन। राज्यातील आर्थिक विकास हा केवळ सहकार क्षेत्रावर आधारित आहे। आज राज्यात अनेक विकास कामाची सुरुवात सहकाराच्या माध्यमातून होत आहे। सहकार चळवळ ही केवळ आर्थिक व्यवस्था नसून ग्रामीण विकासाचा मजबूत पाया आहे। शेतकरी आणि सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं मोठं कार्य सहकाराने केलं आहे। हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हालशुगर संचालक शरद जंगटे यांनी आचार्यश्री 108 शांतीसागर कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून कार्य करत असल्याचं प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केल्या। त्या मांगूर येथे आचार्यश्री 108 शांतीसागर कोऑपरेटिव्ह सोसायटी बोरगाव या संस्थेच्या दुसऱ्या शाखा उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या। परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर यांच्यासह दिव्य सानिध्य होतं। यावेळी संस्थापक अध्यक्ष शरद जंगटे म्हणाले, सहकार्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळावा व गरजवंतांना उपयोग व्हावे या उद्देशाने आपण आचार्यश्री 108 शांतीसागर सोसायटीची स्थापना केली आहे। आज संस्थेत एकूण 12 कोटीहून अधिक ठेवी आहेत। 704 सभासद असलेल्या या संस्थेने 7 कोटी 50 लाखावर कर्ज वितरण केलं आहे। सर्वांच्या सहकार्याने संस्था प्रगतीपथावर असून बोरगाव मानकापूर यानंतर आता मांगूर येथेही संस्थेचे कामकाज चालू राहणार आहे। यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचं सांगितलं। यावेळी परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी यांनी आशीर्वाद वचनात म्हणाले की आजच्या काळात सहकारी संस्थांनी काळानुरूप बदल स्वीकारणं आवश्यक आहे। पारदर्शक कारभार, सभासदांचा विश्वास ही प्रत्येक संस्थेची खरी ताकद आहे असं म्हणाले। या कार्यक्रमास हालशुगर चेअरमन जयकुमार खोत, संचालक रामगोंडा पाटील, पवन पाटील, देवाप्पा देवकाते, रमेश पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य सुमित्रा उगळे, ज्येष्ठ नेते प्रदीप जाधव, पिंटू पाटील, सुकुमार चौगुले, प्रदीप चौगुले, संदीप पाटील, राजू कुरडे, देवदत्त राजहंस, विनोद भोतले, सुरेश सांगवडे, ओम सुतार, शुभम बन्ने, आनंद आवटे, नरेंद्र इंगोळे, बी.के. महाजन, डॉक्टर महावीर घाळे, संस्थेचे व्हाईस चेअरमन राजशेखर हिरेमठ, जितेंद्र भोजे, राजू लटलटे, जनरल मॅनेजर वैभव कुंभार यांच्यासह बोरगाव, मानकापूर व मांगूर शाखेचे सर्व संचालक सल्लागार समिती पदाधिकारी उपस्थित होते। शेवटी शाखा अधिकारी आनंद मगदूम यांनी सर्वांचे आभार मानले। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। एका दृष्टिकोनातून शरद जंगटेजींनी राजू हिरेमठ आणि उपाध्याय बोर्ड ऑफ डायरेक्टर चांगल्या पद्धतीनं ह्या भागामध्ये सेवा करायला लागले। असं आपल्या लोकांना जे काही योजना आहेत सुंदररित्या त्यांनी देखील माध्यमातून करायला लागले। आज दुसरी शाखा उद्घाटन होत आहे आणि शाखा उद्घाटन संस्था खूप चांगल्या पद्धतीनं सगळीकडे शाखा होते आणि देवाचरणी प्रार्थना करूया की त्यांच्या संस्थेच्या कारण शांतीसागर महाराष्ट्रीच्या नावावरती असणारं हे संस्था या भागामध्ये खूप सेवा करू दे असं मी देवाचरणी प्रार्थना करतो आणि शरदला शुभेच्छा आणि खरं तर अल्पावधीच्या कालामध्ये म्हणजे नवीन जी ब्रँच आहे 2023मध्ये त्याची सुरुवात झाली आणि आज फक्त 3 वर्षाच्या अल्पावधीच्या कालामध्ये 2 ते 3 ब्रँचेस ह्या शाखेचे ओपन झालेले आहेत। मोठी जशी जवळजवळ 11 कोटीची ठेव रक्कम ह्या बँकेमध्ये आहे आणि खरोखरच आपल्या ह्या भागामध्ये म्हणजे ग्रामीण भागात त्या भागामध्ये शेतकरी वर्ग हा मोठा आहे आणि ह्या शेतकरी वर्गाचं अर्थकारण ह्या अशाच कोऑपरेटिव्ह सोसायटी बँकेच्या आधारेच ह्या सामान्य लोकांचं अर्थकारण चालत असतं आणि त्या अशा बँकांचं हे शेतकरी समाजामध्ये खूप मोठं त्यांच्या जडणघडणीमध्ये योगदान नेहमीच ह्या बँकांचं असतं आणि मला वाटतं की आचार्य शांतीसागर महाराज कोऑपरेटिव्ह बँक ह्याच्यामधून सुद्धा जे सामान्य शेतकरी वर्ग आहे त्यांचंसुद्धा अर्थकारण आणि त्यांच्या जीवनामध्ये हा नक्कीच याच्या माध्यमातून होईल आणि याची प्रगती
अशीच या बँकेची होत राहो असा आमचा पूर्ण आशीर्वाद या बँकेला, त्याच्याबरोबर या बँकेचे संस्थापक त्यांना, त्यांच्या पूर्ण स्टाफला, त्यांच्या प्रामाणिकतेला सगळ्यांनाच आमच्या खूप खूप शुभेच्छा पुढच्या भावी वाटचालीसाठी आणि खूप खूप आशीर्वाद. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.